आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत. मुंबईतून अमित शहांची गर्जना. अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायचे आहे. उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख. गाढवही गेले आणि ब्रह्मचारीही गेले अशी भाजपची स्थिती. ठाकरेंची टीका. मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल. मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान. निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे. बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल. मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत. निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. वरळीत 19,333 मतदार गडबडीतले. एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखेच पण एपिक नंबर वेगळे. आयोग भाजपासाठी काम करतंय. निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला. राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये सर प्रक्रिया होणार. उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात. 7 फेब्रुवारीपर्यंत चालणार प्रक्रिया. 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या. आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा. राज ठाकरेंचं बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश. नागपुरात दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाजले की 12 गाण्यावर लावणीचे ठुमके. प्रकार निषेधार्ह, कारवाई करणार. प्रफुल्ल पटेलांचा इशारा. तर मी कलाकार, आग्रहाखातर लावणी केली. शिल्पा शाहीरकडून स्पष्ट. राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीचा तो व्हिडिओ प्रचंड अस्वस्थ करणारा. सुप्रिया सुळेंची टीका. तर पक्षाचे 12 वाजवून टाकलेत. आव्हाडांनीही डिवचलं. राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयात शरद पवारांसमोरही लांबणी व्हायच्या हे सुळेंसह पक्षातील सर्वांनाच माहिती. मी स्वतःही साक्षीदार. चित्रा वाघांचा निशाणा. विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढलं जातंय. पुण्यातील जनता सुज्ञ. सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळांची पाठराख. मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत. भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं. जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजू शेट्टींचा फडणवीसांवर प्रहार. रणजित सिंह निंबाळकर सुषमा अंधारेंविरोधात मानहानीचा खटला चालवणार. अंधारेंनी 48 तासात माफी मागावी. 50 कोटी द्यावेत. निंबाळकरांच्या वकिलांची नोटीस. माझ्याकडे कुठलेही साखर कारखाना नाही. कुणाचीही 2 नंबरची इस्टेट हडप केली नाही. 50 कोटी आपल्याकडे नाहीत. निंबाळकरांच्या नोटिशीनंतर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर. हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी ठप्प होण्याची शक्यता. सीएम डीसीएमच्या बंगल्यांची डागडुजीसह सर्व कामांवर कंत्राटदार संघटनेचा बहिष्कार. मागील अधिवेशनातील 150 कोटींची बिलं अद्याप न मिळाल्याचा आरोप. लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं उद्यापासून कोल्हापुरात प्रदर्शन. शिवछत्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार.